एकीकडे शपथविधीला अवघे काही तास उरलेले असताना एकनाथ शिंदेंची भूमिका नेमकी काय या संदर्भात संभ्रम कायम आहे। मंत्रिमंडळात सहभागी होणार का यावर शिंदेंनी संध्याकाळी निर्णय देऊ असं सांगितलं होतं। मात्र अजूनही शिंदेंच्या भूमिकेबाबत सस्पेन्स कायम आहे। काल दिवसभरात 2 वेळा फडणवीसांनी शिंदेंची वर्षा निवासस्थानी भेट घेतली। शिंदे गृहमंत्री पदावरती अडून बसल्याचं कळतंय, तर दुसरीकडे सरकारमध्ये सहभागी व्हावं यासाठी शिंदेंचे आमदारही आग्रह धरताना आपल्याला दिसतायत। त्यामुळे शिंदे आज शपथबद्ध होणार का हा प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे। एकनाथ शिंदेंची भूमिका नेमकी काय, सरकारमध्ये ते सहभागी होणार का या संदर्भातला संभ्रम अजूनही कायम आहे। जसं काल उदय सामंत यांनी सांगितलं होतं की आमचा आग्रह आहे, शिवसेनेच्या नेत्यांचा आमदारांचा आग्रह आहे की शिंदेंनी उपमुख्यमंत्री पद स्वीकारावं। आता त्यांच्या या आग्रहाला शिंदे मान देतात का हे पाहणं महत्त्वाचं आहे। सूरज सावंत आपले प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत आहेत। सूरज, गेल्या काही दिवसांपासून नाराजीची चर्चा, त्यानंतर प्रकृती अस्वास्थ्य आणि आता अजूनही भूमिकेबाबत संभ्रम, नेमकं काय घडतंय शिवसेनेत, काय आहे शिंदेंच्या मनात? नक्कीच प्रज्ञा, आपण पाहतोय की अनेक दिवसांपासून एकनाथ शिंदे हे नाराज असल्याचं आपल्याला प्रामुख्याने पाहायला मिळालं। ते जरी म्हणत असले की मी कुठेही नाराज नाहीये वगैरे, मात्र तरी सुद्धा आज शेवटच्या क्षणापर्यंत अद्याप त्यांनी आपली भूमिका ही स्पष्ट केलेली नाहीये। काल देखील त्यांना जेव्हा विचारण्यात आलं उपमुख्यमंत्री म्हणून तुम्ही शपथ घेणार का, त्यावेळी मी संध्याकाळी आमदारांशी पदाधिकाऱ्यांशी चर्चा करेन आणि मग निर्णय घेईन असं स्पष्टपणे त्यांनी म्हटलेलं आहे। स्वतः देवेंद्र फडणवीस यांना त्या ठिकाणी जाऊन त्यांना सांगावं लागतंय की आपण प्रशासनात सहभागी व्हावं आणि आमच्या सोबत त्या ठिकाणी यावं। यावरूनच एकूणच हे नाराजी नाट्याला कुठेतरी हे स्पष्टपणे दिसून येते की नाराज आहेत। दुसरीकडे जर आपण पाहिलं तर एकनाथ शिंदेंची काल रात्री अनेक शिवसेनेचे नेते पदाधिकारी उशीरपर्यंत बंगल्यांवरती मनधरणी करताना पाहायला मिळत होते आणि त्यांनी स्वतः या प्रशासनात यावं, आमदारांचं नेतृत्व करावं अशी स्पष्ट भूमिका ह्या आमदारांनी मांडलेली होती। त्यामुळे आजच्या या एकूणच शपथविधीमध्ये जे कार्यवाहू मुख्यमंत्री आहेत एकनाथ शिंदे हे आता पुन्हा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतात काय हे पाहणं महत्त्वाचं आहे। कारण तो प्रोटोकॉल जर आपण पाहिला तर लगेच मुख्यमंत्री पदावरून उपमुख्यमंत्री पदावर बसणं हे बहुधा त्यांना तितकंसं रुचत नसावं आणि त्यातूनच त्यांनी हा निर्णय घेत असावेत किंवा एकूणच ते त्यांच्या भूमिकेवरती ठाम असावेत। मात्र कालपर्यंतची जी चर्चा होती, काल रात्री उशीरपर्यंतची, त्यावरून असं कळतंय की एकनाथ शिंदे हे सकारात्मक आहेत, उपमुख्यमंत्री पद घेणार असल्याचं देखील कळतंय। दिल्लीतील देखील जे वरिष्ठ नेते आहेत भाजपचे त्यांनी देखील शिंदेशी संपर्क करून याबाबत त्यांची भूमिका सांगितलेली आहे। त्यामुळे आज शपथविधी होईल आणि त्यात बहुधा एकनाथ शिंदे हे शपथ घेतील अशी शक्यता वर्तवली जात आहे। एकूणच ज्या दिवसापासून काळजीवाहू मुख्यमंत्री मधून ते संपूर्ण महाराष्ट्राचं नेतृत्व करत आहेत, तर त्या ठिकाणी ते आजारी पडले, सातारा गावी गेले होते, ठाण्यात आले, त्यानंतर या नाराजी नाट्याला सुरुवात झाली होती। त्याला काल पूर्णविराम मिळाला का हे आज स्पष्ट होईल, ज्यावेळी एकनाथ शिंदे हे शपथ घेण्यासाठी ज्यावेळी स्टेजवर दिसतील त्याच वेळी। मात्र तुर्तास तरी आपण या सगळा सस्पेन्स अजूनही कायम असल्याचं पाहायला मिळत आहे। आज जर पाहिलं तर ठिकठिकाणी उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांचे बॅनर्स लागलेले पाहायला मिळत होते, अनेक ठिकाणी त्यांचा तसा उल्लेख देखील पाहायला मिळाला होता। त्यामुळे हा सस्पेन्स अजूनही कायम आहे जोपर्यंत एकनाथ शिंदे स्वतः समोर येऊन आपली भूमिका स्पष्ट करत नाहीत तोपर्यंत। बरोबर, ही सगळी कोंडी फुटण्याची गरज आहे आणि आजच्या दिवसभरामध्ये काही ठोस निर्णय शिंदेंकडून घेतला जातो का याची उत्सुकता आहे। धन्यवाद सूरज दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।